बिग बॉस मराठी सीझन 5 सुरू होण्यासाठी आता राहिलेले आहेत फक्त 2 ते 3 दिवस आणि यंदाचा बिग बॉस हा खूप वेगळ्या प्रकारचा असणार आहे. खूप सारे बदलसे आपल्या घरामध्ये बघायला मिळणार आहेत आणि या सीझनमध्ये देखील. तर मित्रांनो, त्याच महत्त्वाच्या बदलांबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला म्हणजे आपल्या चावडीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की तुमचं एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोटिवेट करतं. आणि हो मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 चा ग्रँड प्रीमियर झाल्यानंतर आपण रोज संध्याकाळी आपली चावडी बसवणार आहोत. तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचं जे काही मत असेल ते कमेंटमध्ये मांडा. चला आता ते 3 महत्त्वाचे मुद्दे ज्याच्यावर आपण बोलणार आहोत की हे महत्त्वाचे बदल हे आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 5 च्या घरामध्ये म्हणजे या सीझन मध्ये बघायला मिळू शकतात. तर सर्वात पहिला बदल जो आहे ते म्हणजे या वर्षी आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 5 हा खूप जास्त यंग बघायला मिळणार आहे. खूप जास्त यंगस्टर्स तिकडे असणार आहेत आणि त्याचमुळे कलर्सवाल्यांनी तिकडे ते डिसिजन घेतलेलं आहे. जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली त्यात देखील त्यांनी सांगितलं की आम्हाला हा सीझन थोडा युथफुल करायचा होता, जरा युवांना कॉन्सन्ट्रेट करून त्यांच्यावर बनवायचा होता. तर त्यामुळे आम्ही होस्ट देखील चेंज केला आणि रितेश भाऊंना तिकडे ॲज अ होस्ट ठेवलेला आहे. त्यामुळे हा सर्वात मोठा बदल आहे की यंदा आपल्याला तिकडे फक्त यंगस्टर्स बघायला मिळणार आहे, जास्त करून 80 ते 90% आणि 1-2 असे वयस्कर लोक असणार आहेत. त्यामुळे हा सीझन हा खूप जास्त यंगस्टर्सचा सीझन असणार आहे. त्याच्यामागचं कारण असं आहे की यंग पॉप्युलेशन जी मराठी जी आहे ना, ती आपल्याला सगळ्यांना बिग बॉस मराठीकडे वळवायची आहे, जी आता हिंदीचे बिग बॉस किंवा हिंदीचे शोज बघते. तर हा झाला पहिला बदल. दुसरा बदल असा आहे की यंदाचं घर हे खूप जास्त वेगळं आहे, कारण की या वर्षीची जी थीम आहे ती देखील वेगळी आहे, चक्रव्यूह आहे. आणि बिग बॉस देखील यावर्षी घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स चेंज त्यांनी केलेल्या आहेत असं आपल्याला कळलेलं आहे. आता येत्या काही 1 दिवसातच किंवा 1-1.5 दिवसामध्येच आपल्याला घराची देखील सफर बघायला मिळणार आहे. तुम्ही मीडिया चॅनल्सवर ते नक्कीच बघू शकता. आणि हाच खूप मोठा बदल आहे की यंदा घराची जी डिझाईन देखील आहे ना, ती खूप वेगळ्या प्रकारची करण्यात आलेली आहे. जे नॉर्मल जे पहिल्या 2-3 सीझन मध्ये जे झालेले आहेत ना, 4 सीझन मध्ये, तशा प्रकारचं घर नसून हे एक वेगळ्या प्रकारचं घर आपल्याला बघायला मिळणार आहे. तर हा होता दुसरा बदल. तिसऱ्या बदलाबद्दल आपण बोलायला गेलो तर ते आहे चक्रव्यूह. जी थीम आहे आपल्या बिग बॉस मराठी सीझन 5 ची ती आहे चक्रव्यूह. आणि या चक्रव्यूहात मला असं वाटतंय की बिग बॉस स्वतः देखील खेळायचा प्रयत्न करणार आहेत. जसं की तुम्ही बिग बॉस हिंदीच्या एका सीझन मध्ये बघितलं, सीझन आठवत नाही मला, त्या सीझन मध्ये ज्या पद्धतीने बिग बॉस स्वतः तिकडे येऊन काही ना काहीतरी करायचा प्रयत्न करायचे ना, किंवा इंटरफिअर करायचे किंवा गेम वाजवायचे, गेम चेंज करायचा प्रयत्न करायचे, तर ते देखील आपल्याला या सीझन मध्ये बघायला मिळू शकतं. कारण की चक्रव्यूह त्यांनी ज्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं ना की ही थीम आपली चक्रव्यूह आहे आणि खूप सारे ट्विस्ट अँड टर्न्स आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये बघायला मिळणार आहेत. तर हेच मला वाटतंय की यावेळेस हे जे ट्विस्ट अँड टर्न आहेत ना, हे स्वतः बिग बॉस काही ना काहीतरी तिथे गेम खेळायचा प्रयत्न करणार. हे त्यांनी स्पष्टपणे आता सांगितलेलं नाहीये, पण ज्या पद्धतीने ते बोललेत ना, ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत खूप मोठे मोठे, जे तुम्हाला एक्सपेक्टेड पण नसतील. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की खूप जास्त चान्सेस आहेत की बिग बॉस स्वतः तिकडे खेळायचा प्रयत्न करणार आहेत आणि याची दाट शक्यता आहे. मित्रांनो तुमचं काय मत आहे बिग बॉस मराठी सीझन 5 बद्दल, आणि तुम्हाला काय वाटते काय नाही ते सगळं कमेंटमध्ये सांगा, कारण की तुमचं एक मत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.